बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. पहिल्या वाचनात आपण पाहतो की देव आपल्यावर वेगवेगळ्या मार्गाने कसे प्रेम करतो. तो आपल्याला आनंदी गाणे गाण्यास आणि पूर्ण मनाने आनंदी राहण्यास सांगत आहे. देव शिक्षा काढून टाकत आहे आणि त्याने आपल्या शत्रूंना विखुरले आहे. इस्रायलचा देव आपल्यामध्ये आहे. आपण कोणत्याही त्रासाला बहरू नाही आणि इतरांच्या गौरवाने आपण देवावर मनापासून प्रेम करूया. दुसऱ्या वचनात संत पौल फिलोमोन वरचे प्रेम व्यक्त करतात. त्याने त्याला देवाचे वचन सांगण्यास मदत केली. त्याच प्रेमाने त्याने देवाचे आभार मानले व आपले श्रद्धा वाढवली. देव आपल्या विचारांच्या शब्दातून आणि कृतीद्वारे आपल्यावर आनंदी होईल व आपण ख्रिस्ताचे साक्ष देऊया. गॉस्पेलमध्ये बॅप्टिस्मा करणारा जॉन आपल्याला सांगतो की त्याच्याकडे 2 वस्त्र आहे. त्यांनी एक त्या मनुष्याला द्यावा त्याच्याकडे एकही नाही आणि त्याच्याकडे अन्य आहे. त्याने ते सामायिक केले पाहिजे. ते कायदेशीर आहे. त्यापेक्षा जास्त गोळा करू नका आणि जबरदस्तीने कोणाकडून पैसा घेऊ नका किंवा कोणावर आरोप करू नका. तुमच्या पगारावर खोटया समाधानी राहा. जॉन द बॅप्टिस्ट म्हणाला, मी तुम्हाला पाण्याने बॅप्टिस्मा देतो, पण कोणीतरी येत आहे जो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. मी त्याच्या शपला उघडण्या इतक्याही चांगला नाही. तो तुम्हाला पवित्र आत्मा आणि अग्नीने बॅप्टिस्मा देईल. आपण नम्र लोक बनूया. आपण इतरांना वाढवायला आणि इतरांना मदत करूया. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.